मागच्या काळामध्ये मनाचे श्लोक नावाचा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला होता आणि त्या चित्रपटामध्ये समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा किंवा समर्थ रामदास स्वामींच्या चरित्राचा काही एक संबंध नव्हता। आणि ही बाब जेव्हा आमच्या हिंदुत्ववादी सहकारी सौभाग्यवती उज्ज्वलाताई गौड यांच्या लक्षात आली आणि ताईंनी मोठं आंदोलन करून तो मनाचे श्लोक नावाचा चित्रपट बंद पाडला व निर्माते दिग्दर्शक यांना विनंतीवाजा इशारा दिला की तुम्ही मनाचे श्लोक असे चित्रपटाला नाव देऊ शकत नाही, तुम्हाला चित्रपटाचं नाव हे बदलावंच लागल। आणि ताईंच्या आंदोलनाला यश आलं आणि त्या निर्माते दिग्दर्शकांनी मनाचे श्लोक या चित्रपटाचं नाव बदललं व दुसरं नाव देऊन तो चित्रपट प्रदर्शित केला। मुद्दा एवढाच आहे की हिंदू धर्म हा आपल्या सगळ्या हिंदू धर्मियांची जबाबदारी आहे। जर आपल्या हिंदू धर्माचं कोण नाव खराब करत असेल किंवा आपल्या हिंदू धर्मातील महापुरुषांचं कोण नाव वेगळ्या पद्धतीने चुकीच्या कामासाठी वापरत असेल तर आपणच त्या गोष्टीचा निषेध व्यक्त केला पाहिजे, आंदोलन केलं पाहिजे। आणि ते आंदोलन आमच्या भगिनीने केलं म्हणून दिवाळीतलं हे भाऊबीज खऱ्या अर्थानं आम्ही साजरं करतोय। आणि आमच्या सगळ्या हिंदू बांधवांच्या वतीनं ताईंनी एवढं चांगलं आंदोलन केलं आणि एक आपल्या हिंदू धर्माचं नाव टिकवण्यामध्ये योगदान दिलं। त्या निमित्तानं आमच्या पडवळताई उज्ज्वला ताईंचा सन्मान करताय। आपणच आपल्या हिंदू बांधवांना असं चांगलं काम केल्यानंतर शुभेच्छा दिला पाहिजे, त्यांचा उत्साह वाढवला पाहिजे। फार त्रास झाला त्यांना, प्रशासनाचं झाला, पण धर्मासाठी त्यांनी आंदोलन केलं। उज्ज्वला ताईंना खूप खूप शुभेच्छा। छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। जय श्रीराम, जय श्रीराम।